नमस्कार मैत्रिणी, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका लग्नाची मोठी ऑर्डर कशा प्रकारे 10 दिवसात कंप्लीट केले आणि हे टोटल किती ब्लाऊज आहेत हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि ही ऑर्डर मी कशा पद्धतीनं पूर्ण केली आणि तेही एकटीनं कुणाची मदत न घेता, म्हणजे हुक गुंड्या हातशिलाई याला कोणाची मदत न घेताना हे सगळं मी एकटीने केलं आणि ते कशा प्रकारे केलं हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर. हे बघा, ही सांगलीवरून आलेली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पहिली माझी एवढी मोठी ऑर्डर आहे. तर एवढे सगळे ब्लाऊज त्यांचे लग्नाचे आहेत. यामध्ये नवरीचे, करवलीचे, तसेच आईचे, वरमाईचे ब्लाऊज आहेत. सोबतच साड्यासुद्धा पिको फॉलला आहेत आणि हे सगळे नवरीचे ब्लाऊज आहेत. आणि हे कशा प्रकारे मी शिवले हे तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. हा पहिला ब्लाऊज आहे बघा, सिंपल पार्टीवेअर शिवलेला आहे, व्ही केलेला आहे, बो बनवलेला आहे. आणि हा आहे तो सप्तपदीचा ब्लाऊज आहे. आणि हा बघा, त्यांनी जी लेस वगैरे आणून दिली ती लावलेला आहे मी. याला आरी वर्क केलेलं नाही. आणि हे जे रेडीमेड वर्क होतं सेम ॲज इट इज तसंच मी स्टिच केलेलं आहे, वेगळं असं काही केलेलं नाही. आणि हा आहे तो बघा, तिचा लगन शीटवरचा ब्लाऊज आहे. आणि हा सुद्धा ॲज इट इज मी स्टिच केलेला आहे. आणि नेक्स्ट आहे तो आरी वर्कचा आहे. हा सुद्धा ब्लाऊज ना मी ॲज इट इज स्टिच केलेला आहे. पण ॲज इट इज जरी केलं असलं तरी याला भरपूर वेळ लागतो. आणि हा पण पार्टीवेअरचा आहे. याला बॅक बोट नेक केलेला आहे. आणि नंतर बघा, हा आहे तो रेग्युलर यूजच्या साडीवरचा ब्लाऊज आहे. याला सुद्धा फ्रंट पंचकोनी केलेला आहे आणि बॅकला ग्लास आकार टाकलेला आहे. हा सुद्धा सिंपलच केलेला आहे, फक्त याला ना फुगाबाही बनवलेले आहे. आणि हा पण रेग्युलर यूजच्या साडीवरचाच आहे. आणि हा सुद्धा मी सिंपल स्टिच केलेला आहे. तर हे झाले सगळे नवरीचे ब्लाऊज. आणि आता बघा, हे आहेत ते नवरीच्या करवलीचे ब्लाऊज आहेत. ह्याला सुद्धा व्ही नेक केला आहे, बो केला आहे, सोबतच स्लीवला फॅन्सी लुक यावा म्हणून लटकन लावलेला आहे. आणि हा सुद्धा रेग्युलर यूजच्या सिंपल साडीवरचा ब्लाऊज आहे. आणि ह्याला फक्त मी फुगाबाही बनवलेली आहे आणि मटका गळा केलेला आहे. आणि हा आहे तो लग्नातला ब्लाऊज आहे, म्हणजे नवरीचं मानाची करवली आहे तिचा ब्लाऊज आहे बघा. आणि याला बॅक बोट नेक केलं आहे आणि स्लीवला अशा प्रकारे मी डिझाईन केलेली आहे. म्हणजे त्यांनी मला काही सांगितलं नव्हतं, तुमच्याच मनाने शिवा म्हणल्या होत्या म्हणून मी ट्रेंडिंगला जे आहे ती डिझाईन केलेली आहे. आणि हा आहे तो पण बघा, सिंपलच ब्लाऊज स्टिच केलेला आहे. याला फक्त पफबाही केलेली आहे, ग्लास आकार केलेला आहे, नॉड केलेले आहे, सोबतच लेससुद्धा लावलेले आहे. आणि आणखीन एक आहे बघा, म्हणजे करवलीचे 5 ब्लाऊज होते माझ्याकडे. आणि हा आहे तो वरमाईचा ब्लाऊज आहे बघा, वरमाईचा आहे हो. हा पण मी ॲज इट इज स्टिच केलेला आहे. आणि हा आहे तो बघा, त्या मानाची करवली आहे ना तिचा आहे, लग्नातला मेन ब्लाऊज आहे. आणि करवलीचा टॅग लावलेला आहे. जर तुम्हाला आरी वर्क करून जमत नसेल तर रेडीमेड आरी वर्कला ना तुम्ही अशा प्रकारे करवलीचं टॅग, फक्त हे नेटवर चिटकवलेलं आहे, रेडीमेडच घेतलेलं आहे, याला आरी वर्क वगैरे केलेलं नाही आहे. आणि हा सुद्धा वरमाईच्या बहिणीचा आहे बघा, म्हणजे नवरीच्या मावशीचा ब्लाऊज आहे. आणि हा एक नवरीच्या मावशीचाच ब्लाऊज आहे. तर नवरीच्या मावशीचे ब्लाऊज काय साधे सिंपलच होते, त्याला जास्त असं काय करायचं नव्हतं. आणि आता एक वरमाईचा ब्लाऊज आहे बघा. वरमाईचा ब्लाऊज तुम्ही बघू शकता, हा पूर्ण स्टोनवाला आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे हे स्टोनचे ब्लाऊज शिवायला भरपूर वेळ जातो आणि भरपूर वेळ गेलेला आहे माझा हे ब्लाऊज शिवायला. आणि हा आहे वरमाईचा लग्नातला. तर ह्याला थोडंसं त्यांनी फॅन्सी सांगितलं होतं म्हणून आपण याला देवसेना स्लीव केलेली आहे आणि बॅकला छान अशी डिझाईन टाकलेली आहे. आणि ही बघा, नवरीची सप्तपदीसाठी आपण काष्टा साडी शिवलेली आहे. राजलक्ष्मी साडी सांगितली होती त्यांनी. तर ही साडी सहावार होती बघा, सहावारीमध्ये आपण हा काष्टा बनवलेला आहे आणि खूप छान पद्धतीचं झालेला आहे. याची हाईट 40 आहे आणि हिप गेअर आहे तो 46 आहे. म्हणजे खूप हेवी आणि 6 मीटरमध्येच आपण हे केले, नऊवार नव्हती. एवढं सगळं शिवायला होतं. आणि साड्यासुद्धा पिको फॉलला आपल्याकडं दिलेल्या होत्या. तर हे सगळं ना मी बाहेर कुणाला न देता, कोणाची मदत न घेता तयार केल्याने. आणि नंतर ना त्यांचे पूजेचे सुद्धा ब्लाऊज आपल्याकडे स्टिच करायला आले, म्हणजे पाठीमागून त्यांनी पाठवले. हा वरमाईचा आहे, आहेरावचा ब्लाऊज. तर हा सुद्धा ॲज इट इज मी शिवलेला आहे. आणि त्यांना प्रिन्स कट कटोर व्यवस्थित बसत नाही म्हणून त्यांना ना 4 टक्स बनवलेला आहे मी. आणि 4 टक्सचा पप खूप छान आहे आणि बसतात पण ब्लाऊज छान 4 टक्सचे. आणि हे पूजेचं असल्यामुळं, आहेरावचं असल्यामुळे हे ना थोडंसं मी लेट पाठवले त्यांना. आणि हा बघा, मानाची करवली, एकुलती एक छोटी करवली असते ती बघा, मानाची असते, करवलीला म्हणजे मिरवायचं असतं. लहान असल्यावर असंच असतं, आपण सुद्धा तेच केलेलं आहे. तर तिच्यासाठी ना घागरा बनवलेला आहे हळदीसाठी बघा हा. आणि हा सुद्धा ना मी माझ्या मनाने शिवलेला आहे, त्यांनी कापड आणून दिलं होतं. आणि हा लग्नात घालण्यासाठी तिला पैठणी कॉर्डसेट
स्टिच केलेलं आहे. खरं तर ही मी पहिल्यांदा स्टिच केलेलं आहे. माझ्याकडचंच कापड घेऊन हे स्टिच केलेलं आहे आणि अशा प्रकारे एवढी मोठी मला ना ऑर्डर मिळालेली होती आणि मी अशा प्रकारे सगळे ब्लाऊज शिवले आहेत. कसे वाटतात कमेंटमध्ये नक्कीच